तर गुढीपाडवा मेळाव्यासाठी राज ठाकरेंनी काही बाण राखून ठेवलेत। असं असलं तरी हलगर्जीपणा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी स्पष्ट इशारा दिलाय। तसंच जिजाऊंचा जन्मदिन हा महिला दिन म्हणून साजरा व्हावा असं मत देखील राज ठाकरेंनी मांडलंय। पाहूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले। आपण जमलेले सर्व जण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। हे इथे सगळे जेवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय, तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिकासकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार। जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असेना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला, कळलं का, तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही। महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय, परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण। त्या व्यक्तीला विसरतोय की खरं तर महिला दिन हा दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।